या अशा सगळ्या वस्तू घरभर पसरलेल्या असतात. पसरून ठेवलेल्या नाहीयेत त्या, मुद्दाम ठेवलेत. आधी तिने गिफ्ट म्हणून दिलेलं घड्याळ आहे ते. काही गरज नाही आहे त्या गिफ्टची. मी आणून देतो तुला याच्यापेक्षा चांगलं घड्याळ. हा, तू अगदी म्हणशील ते देतो. हे नको. पण मला नको आहे ते घड्याळ. आधी तिने प्रेमाने दिलेलं गिफ्ट आहे ते. पण मला त्यांची कुठलीही आठवण या घरात नकोय. त्यांची कुठलीही वस्तू नकोय मला इथं. बरोबर आहे तुमचं. पटतंय ना? मी बरोबर आहे म्हटलं. हा तुमच्या अंगातला जयनी दिलेला शर्ट आहे ना, तो जेव्हा तुम्ही काढून टाकाल ना तेव्हा पटेल मला. हा, देणारच आहे. सगळं टाकून देणार आहे. वस्तू टाकून द्यालो, पण आठवणींचं काय? कशाला रडतेस? रडून रडून स्वतःला त्रास करून घ्यायचा एवढं बरोबर कळतं तुला. होऊ दे ना, होऊ दे मला त्रास. तुम्हाला त्यांनी काय फरक पडतो? का माझ्या मुलांशी असं वागला तो? कुठली मुलं? पोटचा एकुलता एक मुलगा होता, तोही विसरला तुला. हे आपली मुलं नव्हती, भाडेकरू होते ते. आपल्याशी खोटं बोलून राहिले. माझ्याशी कधीच खोटं बोलले नाहीत ते. प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगायचे. आपल्या आईला सांगावं ना तसं. तुमच्या बाबतीत ते घडलं नाही कारण तुमचा धाक वाटायचा हो त्यांना, दडपण वाटायचं. मुळात परिस्थितीमुळे त्यांना खोटं बोलावं लागलं. हे सगळं लपवावं लागलं. पण तरीही त्या मुलांनी खूप वेळा प्रयत्न केला हो तुम्हाला सांगायचा. पण तुम्हाला दुःख होईल, तुमची काळजी वाटायची, म्हणून ती मुलं शांत राहिली हो. आणि तुमच्या हळव्या स्वभावामुळे मीच थांबवलं त्यांना. हो, पण सगळ्यांसमोर विक्षिप्त ठरवलंच ना त्यांनी मला. नाही नाही, त्याला ती मुलं जबाबदार नाही आहेत हो. एकदा नंदिनी इथे आलेली असताना मीच तिला तुम्ही आजारी असता असं कारण सांगितलं. काय?